बघून तुम्हाला कळलं असेल मी कुठे निघाली आहे। आज मी निघालेली आहे डोरेमॉन म्युझियमला आणि कावासाकीमध्ये असलेल्या या डोरेमॉन म्युझियमबद्दल मी खूप गोष्टी ऐकल्या होत्या। तर आज बघूया कसा आहे हा डोरेमॉनचा म्युझियम। बसमध्ये चढल्यानंतर आतमधल्या छोट्या अगदी अशा क्यूट आहेत, जसं की हे स्टॉप बटन असेल किंवा संपूर्ण बसमधला आतला जो हे आहे तो डोरेमॉनच्या ह्याने हे केलेला आहे। डोरेमॉनच्या या म्युझियमसाठी ही घेऊन जाणारी जी बस आहे ती स्पेसिफिक बस आहे मित्रांनो, आणि बसमध्ये दाखवते आपल्याला नोबोरिता स्टेशनवरनं डोरेमॉनच्या म्युझियमपर्यंत पोहोचवायला मदत करते। आणि इथूनच प्रवास सुरू झालेला आहे। आजूबाजूला मी तुम्हाला दाखवस वगैरे आहे, हे अगदी सेम जे आपल्याला ॲनिमेमध्ये वगैरे बघायला मिळायचं किंवा डोरेमॉनच्या कार्टूनमध्ये बघायला मिळायचं त्यासारखं आहे। फायनली आपण म्युझियमजवळ पोहोचलेलो आहोत आणि नेक्स्ट स्टॉप जो आहे तो आपल्या म्युझियमला आपल्याला ड्रॉप करेल आणि इकडनं आपल्याला थेट जायला भेटणार आहे डोरेमॉनच्या या सुप्रसिद्ध म्युझियमला। पोहोचलोय आम्ही आता इकडे आणि आता म्युझियमच्या आतमध्ये जातोय। अरे तो गोजाइमास फोटोज व्हिडिओज काढणं रेकॉर्ड करणं अलाउड नाही आहे। जमेल तसं मी पॉसिबली ट्राय करेन म्यू शूट घेण्याचा, तरी अशा काही गोष्टी आहेत आणि ट्राय करूया जास्तीत जास्त गोष्टी बघण्याचा। माझ्या मागे तुम्ही बघत असाल त्यांनी म्युझियमच्या आतमध्ये फोटो व्हिडिओ करायला अलाउड केलेले नाहीये, पण बाहेर छान अशा गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत जिथे तुम्ही फोटोज आणि व्हिडिओज काढू शकता। डोरेमॉनचं घर किती फेमस आहे तुम्हालाही माहिती आहे। अशा ट्रेडिशनल पद्धतीच्या घरांची कल्चर जपानमध्ये आहे आणि याचं आपल्याला किती क्रेज होतं लहानपणी, त्याचं एक स्ट्रक्चर त्यांनी बाहेर उभं केलेलं आहे जिथे लोक फोटोज व्हिडिओज घेऊ शकतात। घराचं जे स्ट्रक्चर आहे ना त्याच्याजवळ त्यांनी मोठे मोठे डिस्प्ले अवेलेबल करून दिले जे तुम्ही स्क्रीनने आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस, नोबिताबद्दलचे इमेजेस आणि इन्फॉर्मेशन तुम्ही सर्च करू शकता। हे किती छान आहे। आता इथे त्यांनी एक मोठी अशी बुक ठेवलेली आहे ज्यामध्ये नोबिताच्या आणि डोरेमॉनच्या काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। बघूया नक्की काय आहे। या मुलांचा आनंद बघा। अर्थात डोरेमॉन म्हटलं की उत्साह हा वेगळ्याच लेवलला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे गेम अवेलेबल आहेत आतमध्ये, जे गेम आपण इकडे खेळू शकतो। फ्लोअरला त्यांनी गोष्टी अरेंज केल्यात मित्रांनो खूप छान पद्धतीने। पहिल्या फ्लोअरवरती त्यांनी म्युझियम ठेवलेला आहे आणि जे क्रिएटर आहेत त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला आतमध्ये बघायला मिळतात। ते गेम झोन आहे जिथे वेगवेगळ्या पद्धतीचे गेम आहेत। असं सुंदर असं नोबिताचं घर आहे आणि याचा अशा एंट्रान्समध्ये मोठाच्या मोठा असा गेम ठेवला त्यांनी। लोक या गेमचा आनंद घेऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे इथे आहे व्हिडिओ प्लाझा, म्हणजेच पीपल प्लाझा आहे। लोक इथे येऊन फोटोज व्हिडिओज घेऊ शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे गेमसुद्धा खेळायला असा सेक्शन तयार केला आहे। तिथे समोर तुम्ही बघू शकता जिथे लोक बसलेले आहेत असा सुंदर असा कॉर्नर त्यांनी तयार केलेला आहे। इथून वरती रस्ता जातो आहे म्युझियम कॅफेला, म्हणजे वरती अर्थात
आपण होतो सेकंड फ्लोअरला आणि आता आपण चाललो आहोत थर्ड फ्लोअरला, जिथे आपल्याला म्युझियमचा कॅफे बघायला मिळणार. हा रस्ता जातोय म्युझियमचा कॅफे बघायला. थर्ड फ्लोअरला म्युझियम कॅफे आहे मित्रांनो, आणि बाहेर ही सगळी वेटिंग करणारी मंडळी आहेत. आतमध्ये तुम्ही जाऊन फूडचा एन्जॉय करू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फूड्स इथे अवेलेबल आहेत. वेटिंग मी बघते, जास्त प्रमाणामध्ये लोक वेट करतायत. आणि हा होता थर्ड फ्लोअर. इथून आपण या बाजूने बाहेर जाऊ शकतो, जिथे आपल्याला म्युझियमच्या बाहेरचा रस्ता आहे हा. बाहेर त्यांनी छान असे हे स्टॅच्यूज उभे केलेले आहे, जिथे आपण फोटोज काढू शकतो. त्यासाठीची ही रांग आहे. तुम्ही ही रांग बघत असाल, ही रांग आहे फोटोज काढण्यासाठी. आणि तिथे दूरवर तुम्हाला डोरेमॉन दिसत असेल मंडळी. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी ही लोकांची गर्दी स्वाभाविक आहे. इथे हा गिफ्ट कॉर्नर आहे फुजिक्योचा. म्हणजे इथनं आपण वेगवेगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो. इथे या गोष्टी अवेलेबल आहेत. चीज केक आहेत, त्यानंतर पॅनकेक आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. इथून आपण या गोष्टी विकत घेऊ शकतो. गिफ्ट कॉर्नरमध्ये आपल्याला डोरेमॉनशी रिलेटेड खाण्याचे पदार्थ बघायला मिळतात. जसं की डोरेमॉनचा पास्ता असेल किंवा चॉकलेट्स असेल, पॅनकेक असतील. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथे अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला मी बाहेरून याचा एक हे दाखवते. जपानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी डोरा केक अवेलेबल होतातच, पण अगदी डोरेमॉनच्या घरी येऊन डोरा केक घेण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. आणि आता मी निघालेली आहे डोरा केकची शॉपिंग करायला. छान असे ओरिजिनल ब्लेंड बिस्किट्स, कप आहे म्युझियममधला. सुंदर गोष्टी अवेलेबल आहेत. चीज केक आहे आणि प्राईस बघू शकता 320 येणं चीज केक आहे. हे मस्त आहे. वेगवेगळे सिक्रेट गॅजेट अँटी पॅन्स फायनली डोरा केक करू का? यांना पण फोटोज काढण्यासाठी आम्ही रांगेत उभो आहोत. रश्मी इंडियावरून आलेली, अक्षू हे बघा झोपला. हे इथेच जेव्हा जेव्हा नोबिता कंटाळायचा तेव्हा येऊन असा झोपायचा, जसा तो मुलगा झोपलाय. आपला नंबर आलेला नेटक तो अक्षता नेटक इकडे. हा काही नाहीये. अरे त्याचं क्रिएशन किती वेगळं आहे. चला आता एनिवेअर डोअरकडे जाऊया. टनल जवळ छान फोटोज वगैरे आमचे काढून झालेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत रे. आणि अर्थात मला असं वाटतं या एनिवेअर डोअरने मी पटकन इंडियाला यावं. असं छान इथे यांनी गार्डनमध्ये गोष्टी अवेलेबल केल्यात फोटोजसाठी. हे मला खूप आवडलेलं आहे. तर माझ्या मागे तुम्ही एनिवेअर डोअर बघत असाल. अर्थातच याचा किती मोठा रोल आहे डोरेमॉनच्या संपूर्ण याच्यामध्ये. पटकन दरवाजा काढायचा आणि कुठेतरी निघून जायचं. अर्थात मला आता असं वाटतं मी एनिवेअर डोअरने जर मी इंडियाला येऊ शकले असतं तर किती छान झालं असतं.
डोरेमॉनचे द फेमस डोरा केक जे मी आता विकत घेतले होते मित्रांनो, पण माझे पैसे वेस्ट गेलेले आहेत कारण याची टेस्ट मी जशी एक्सपेक्ट केलेली तशी अजिबात नाही आहे. आतमध्ये त्याच्या मिसो पेस्ट आहे ज्याला चॉकलेटचा फ्लेवर दिला आहे, पण अगदी गुळगुळीत जसे रताळ्यांचा फ्लेवर असतो ना तसा फ्लेवर या डोरा केक्सचा लागतो आहे. आणि सॉरी मला रिव्ह्यू द्यावा लागतो आहे ह्याचा, पण नॉट गुड टेस्ट, अजिबात नाही आवडले मला. किती गोड आहे यार ती. लोकांची गर्दी बघा. असा हा होता डोरेमॉनचा म्युझियम. आणि हे घरं वगैरे बघून खरंच मला डोरेमॉनच्या गावाला आल्यासारखं फील होत आहे मित्रांनो. तुम्हाला पिक्चर्स दाखवते इथनं बघा. इथे मागे तुम्हाला सगळ्यांच्या हातामध्ये पुस्तकं दिसत असतील. अर्थातच ते रीड करतात डोरेमॉनचे मांगा. म्हणजे काय तर डोरेमॉनची बुक्स इथे अवेलेबल आहेत जी तुम्ही इथे घेऊ शकता आणि इथं बसून वाचू शकता. माझ्या मागे तुम्ही हा स्टॅच्यू बघत असाल, हा आहे फुजिको-सान. म्हणजे ज्यांनी डोरेमॉनला जन्म दिला, अर्थातच त्यांनी हे सगळं क्रिएट केलं होतं. त्यांनी गोष्ट लिहिली होती डोरेमॉनची आणि नोबिताची. त्यांच्यासोबतचा हा स्टॅच्यू आहे. आणि हा स्टॅच्यू इथे तयार केलेला आहे किमुरा तेरेसान यांनी. आहे आपल्या म्युझियमला एक शॉट आणलो आणि थेट आपण सरळ जाणार आहोत या गावाला भेट देण्यासाठी. तर असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल फॉलो करा, व्लॉग्स बाय कवी. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की करायला, वाचायला भरपूर आवडतात. तुमचे सजेशन्ससुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि व्लॉग्स बाय कवीला नक्की सबस्क्राईब करा. जे मी लहानपणापासून कार्टूनमध्ये बघत आलेली ते आज मी जगते. मी प्रचंड खुश आहे. हे किती सुंदर आहे, अगदी जसं आपण लहानपणापासून कार्टूनमध्ये बघत आलेलो आहे तशाच गल्ल्यात, तसंच सगळी तशीच घरांची स्ट्रक्चर्स आहेत.